नाही, आमची लढाई जी होती धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई होती। प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा उपयोग त्या ठिकाणी झाला आणि विदर्भामध्ये आज सुद्धा शिवसेनेला तेवढंच प्राधान्य आहे हे या ठिकाणच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे। खास करून आमचा जो कॉटन बेल्ट आहे, जो कापसाचा प्रश्न आहे, जो 11,000 रुपये 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना 11,000 रुपये क्विंटल प्रमाणे कापूस विकल्या गेला, 6,000 रुपयाप्रमाणे सोयाबीन विकल्या गेलं, ते आज सोयाबीन 4200वर आहे, कापूस 7,000वर आहे। प्रचंड रोष शेतकऱ्यामध्ये आहे, प्रचंड तरुण बेरोजगारामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, प्रचंड महागाई वाढलेली आहे। म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांच्या ज्या सीट्स कमी झालेल्या आहे ते सर्वसामान्य जनतेचा रोष त्या ठिकाणी दिसून आलेला आहे। नाकारलेला आहे यवतमाळ वाशिमच्या जनतेने उमेदवार लादला होता असं वाटतं का तुम्हाला? नाही, उमेदवार कोणताही असता तरी आमचाच विजय झाला असता, कारण त्या भागातील सर्वसामान्य जनता हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी आहे। गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सीट निवडून आलेली आहे आणि यावेळेस सुद्धा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्यामुळं हा विजय मिळालेला आहे। नाही, उमेदवार बदलल्यामुळं निवडणूक सोपी झाली अशातला काही भाग नाही। उमेदवार कोणताही असता तरी विजय आमचाच झाला असता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।